विक्रम सर, हां, बोल ना. तुमच्याबरोबर शूट करताना मी 2-4 वेळा ऐकलं की यू हॅड अ इंटरव्ह्यू विथ सो अँड सो क्रिकेटर, अ शूट विथ सो अँड सो क्रिकेटर. हाऊ डू यू हॅव रिलेशन्स विथ दीज पीपल? व्हाय डू यू मीट देम? गुड क्वेश्चन. 2 डेकेड्स मी त्यांच्याबरोबर टूरिंग केलं आहे. जवळ-जवळ 2,500 शोज केले कॉर्पोरेट्सबरोबर, क्रिकेट सर्किटबरोबर आणि व्हॉट द डक शो केला, ज्याच्यामध्ये सगळ्यांबरोबर मी इंटरव्ह्यू आणि संवाद होता माझा. तर मी नेहमी असा विचार करतो, की हाय परफॉर्मन्स स्पोर्ट म्हणजे आपण जो माझा जो टॉक आहे, लाईफ लेसन्स फ्रॉम स्पोर्ट, हा काय कित्येक वेळा लोकं विचारतात, की असं का तुम्ही ह्यांच्याकडनं काय इन्साईट्स घेता? तर स्पोर्ट अशी गोष्ट आहे, स्पोर्ट, मिलिटरी आर्ट्स हे एका हाय परफॉर्मन्स झोनमध्ये असतो. म्हणजे काय, समोर जेव्हा तेंडुलकर बॅटिंग करतोय तर मगरा टाकतोय, तर त्या परिस्थितीमध्ये, त्या प्रेशर एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या स्किल्सच्या डेप्थमध्ये जाता. लीडरशिप असो, टीमवर्क असो, रिलेशनशिप बिल्डिंग असो, जे आपण आपल्या नॉर्मल लाईफमध्ये एक ती 3 on 10 लेवलवर करत असतो. पण जेव्हा तुम्ही हाय परफॉर्मन्स मिलिटरीमध्ये तुम्ही इंडिया-पाकिस्तान वॉरमध्ये जे शिकता, ते तुम्ही आम्ही शिकू शकत नाही, बरोबर? त्यामुळे जेव्हा रोहित शर्मा एखाद्या मिचेल स्टार्कला खेळतोय किंवा रोज त्याच्याकडनं एवढ्या 1.4 बिलियन लोकांची अपेक्षा आहेत, त्यावेळी त्याच्या स्किलसेटमधनं असे पेहलू बाहेर येतात, जे अनबिलिव्हेबल असतात आणि ते जर का आपल्याला सामान्य माणसाला कळले आणि आपण ते आपल्या रेग्युलर लाईफमध्ये वापरू शकलो, तर आपण पण त्या लेवलला जाण्याची शक्यता असते. म्हणून स्पोर्ट्स, आर्टिस्ट आणि मिलिटरी इज अ व्हेरी इंटरेस्टिंग कॅनव्हस शिकण्यासाठी.